हॅलो. तर आज मी आली आहे मध्य प्रदेशमधील महेश्वर येथे, जे की ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगापासून जवळजवळ 1 तासावर आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हे बघितलेले असेल. ज्यांनी नसेल बघितले त्यांनी आज माझ्यासोबत बघा. चला मग आज आपण सोबत अनुभवूया इथली सुंदर मंदिरे, नर्मदा घाट, महेश्वर किल्ला आणि बरेच काही. आम्ही झालो आहे फ्रेश. आमचा आराम झाला, थोडा वेळ आम्ही आराम केला. सगळे थकलेले होते. रिश्ती पण झोप झालेली नव्हती, कंटिन्यू गाडी चालत होता त्याच्यामुळे. आणि आता आम्ही फ्रेश होऊन निघालो आहे महेश्वरला. इकडे मम्मी पण मस्त फ्रेश झालाय आणि पप्पा पुढे चालत आहे. बस आता इथून काहीतरी 10 मिनिटवरच आहे महेश्वर फोर्ट. आणि आम्ही पायल पॅलेसला रूम बुक केला आणि इथे 2000 रुपीज घेतले त्यांनी. तर फॅमिली रूम आहे आणि रूम पण छान आहे. सो मनी वाईज लाईक व्हॅल्यू फॉर मनी आहे. सो चला बघू. अरे पार्किंग पासून किल्ल्याच्या दरवाजापर्यंत जाण्यासाठी 15 मिनिट लागतात चालत गेल्यावर. बट आम्हाला ऑलरेडी उशीर झालेला असल्यामुळे आम्ही रिक्षा केली. आम्ही आलोय आता फोर्टमध्ये. खूपच सुंदर आहे. तर हा आहे भव्य प्रवेशद्वार, जिथून आपण आतमध्ये जातो. आतमध्ये गेल्यावरचा जो परिसर आहे तो इतका सुंदर आहे, इतका शांत आहे, खूप पीसफुल आहे. स्टार्ट केले आता बघायला. हो, चप्पल काढायला लागते. खूप छान अहिल्याबाई होळकर यांची मस्त छान प्रतिमा पण बनवलेली तिथे. खूप सुंदर आहे. इथून मध्ये आल्यावर अगदी मध्यभागी आपल्याला दर्शन होतं ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या मूर्तीचं. त्यांना वंदन करून आता आपण पुढे निघालो राजवाड्याकडे. याला महेश्वर राजवाडा किंवा विठ्ठल विलास सुद्धा म्हणतात. आम्ही करतोय महेश्वर राजवाडा इथे एंट्री करतोय. चला हळूहळू. हा आहे अहिल्याबाई होळकर यांचा राजवाडा. इथे आजही तो ऐतिहासिक राजदरबार पाहायला मिळतो, जिथे अहिल्याबाई होळकर या बसून प्रजेचे प्रश्न सोडवत असायच्या. या वास्तूत तुम्ही त्या काळातील जुन्या वस्तू, शस्त्रे आणि होळकर घराण्याची राजचिन्हे सुद्धा पाहू शकतात. खूप छान मजा येत आहे. मस्त अहिल्याबाई होळकरांचा आणि पूर्ण माहिती आहे, पूर्ण लाईफ बद्दल माहिती आहे अहिल्याबाईची. आणि आता मस्त नर्मदा घाट. इथं रोज एवढं सुंदर वाटतंय. चला तुम्हाला पण दाखवते. खूपच छान आहे. नर्मदा नदीच्या घाटावर जाताना रस्त्यात लागणारी सगळी मंदिरं एवढी सुंदर आहे. त्याच्यावरचे जे नक्षीकाम आहे ते एवढं बारीक आहे, आपलं मन थक्क होऊन जातं. म्हणजे असं नजर सुद्धा हटत नाही. लुक ॲट दिस ब्युटिफुल टेम्पल. एवढं सुंदर आहे हा फोर्ट. खरंच खूप सुंदर आहे. सगळ्यांनी बघितलं पाहिजे एकदा तरी. खरंच छान आहे. सगळं अहिल्याबाई होळकरांचं सगळं दिलं आहे इथे. मस्त छान हिस्ट्री आहे आणि त्यांचं सगळं इथे एकदम मस्त जपून ठेवलेलं आहे. इतका सुंदर सनसेट आहे इथे. इतकं छान वाटतंय. सो ब्युटिफुल. आणि नर्मदा नदी, नर्मदा घाट इतका सुंदर आहे. बोटिंग करायची काही, जायचं खाली बोटिंग करायची ना. हो.
नर्मदा नदीच्या पात्रात बोटिंग केल्याशिवाय महेश्वरची ट्रिप तर काही पूर्ण होऊ शकत नव्हती. तर आम्ही ठरवलं की आता आपण बोटिंग करू. संत लाटांवरून समोर जाताना दिसणारा हा सूर्यास्त, आकाशातले ते केशरी रंग आणि पाण्यात पडणारं प्रतिबिंब, अप्रतिम. आणि बोटिंग करताना दूरवरून दिसणारा महेश्वरचा किल्ला, तो तर आणखीच सुंदर वाटत होता. बोट राईड वाज सो गुड. एकदम पीसफुल. खूप सुंदर आहे, पण खूप गर्दी. खूप जास्त गर्दी, खूप जास्त. आम्ही आलोय 25 डिसेंबरला आम्ही इथे आज. तर 25 डिसेंबर म्हटलं एवढी गर्दी आहे. हे बघा गर्दी, किती जास्त गर्दी इथे. लाईट्स लागले रे. हां, आता ते लाईट शो चालू होईल. आता इथे लाईट शो स्टार्ट होईल, तुम्हाला तो पण दाखवते आम्ही. रात्री इथे एक अतिशय सुंदर लाईट अँड साऊंड शो होतो. ह्या दिव्यांच्या झगमगाटात, लाईट्समध्ये आणि आवाजाच्या साथीने जेव्हा महेश्वरचा इतिहास सांगितला जातो तेव्हा अंगावर काटा येतो. अहिल्यादेवींचा इतिहास, त्यांचं कार्य आणि महेश्वरचं महत्त्व हे या शोमधून खूप छान मांडलं आहे. श्रद्धांजलि अर्पित करती अहिल्येश्वर छत्री है. इसी के सामने मल्हार. आता हा शो होता 1 तासाचा. सगळा तर मी काही दाखवू शकत नाही. तुम्हाला हा शो बघायचा असेल तर नक्की महेश्वरला व्हिजिट द्या. खूप सुंदर आहे, एकदम मस्ट गो आहे. शो बघून झाल्यानंतर आम्ही महेश्वरी साडी खरेदी करण्यासाठी गेलो. इथे खूप सारे शॉप्स भेटून जातात आजूबाजूला. साडी खरेदी केल्यानंतर आम्ही मस्त गरमागरम बुट्टा खाल्ला, कारण खूप थंडी वाजत होती. यानंतर आम्ही इथे जवळच एका रेस्टॉरंटमध्ये जेवण केले. आणि असा होता आमचा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.